दरम्यान भाजपच्या प्रदेश कार्यालयाला चुकीच्या पद्धतीने जागा दिली आहे, हा चुकीचा पायंडा पाडला जातोय असा आरोप करत आमदार रोहित पवारांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली। तर पुढच्या 7 दिवसात माहिती घेऊ असं आयुक्तांनी सांगितल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय। हा जो भूखंड आहे हा वसानी आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीकडे अनेक वर्षांपासून होता। 2002 मध्ये लीज हे जे रिन्यू व्हायला पाहिजे होतं त्याच्यात अनेक अडचणी आल्या। वसानी नावाच्या या व्यक्तीने या बिल्डरली त्याची जी प्रॉपर्टी होती त्याचा जो हिस्सा होता 46% हा अनेक बँकेंना इलिगली तो तारण दिला होता आणि त्या बँकेने सुद्धा काही रिस्ट्रक्चरिंग कंपनीला तो तिथं विकला। म्हणजे 2002लाच काही इलिगल गोष्टी झाल्या होत्या। त्याच्याचबरोबर आम्हाला जे कळतंय की जे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचा जो काही 54% हिस्सा या प्रॉपर्टीमध्ये होता तो त्यांना रिन्यू करायचा होता। त्या बाबतीतलं पत्रही दिलं होतं, पण मुद्दामून ते रिन्यू हे दुर्दैवाने त्या ठिकाणी केलं गेलं नाही। आणि दुर्दैव असं की हाऊसिंग कॉर्पोरेशनला बाहेर काढण्यात आलं आणि वसानी ज्यांनी इलिगल काही गोष्टी केल्या होत्या त्यालाच पूर्ण जमिनीचा हक्क तिथं दिला आणि काही महिन्यांपूर्वी त्या वसानीचं लीज हे रिन्यू केलं असं आता आम्हाला कळतंय। आणि त्याच्याकडनं एकनाथ नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये भाजपच्याच विचाराचे एक गांधी आणि मेहता असे नावाचे व्यक्ती आहेत। त्यांनी ही लीज खरेदी केली आणि महिन्यातच त्यांनी ही जागा पूर्णपणे भाजपला तिथं दिली। 13,000 स्क्वेअर फूटची ही जागा आहे आणि ह्याची व्हॅल्यू आज आपण काढायला गेलो तर ती 500-600 कोटीच्या